श्री स्वामी समर्थ. तर अधिक मासातली शेवटची अमावस्या म्हणजे अधिक मासात 2 अमावस्या होत्या, तर ही शेवटची अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या. महत्त्व: अजिबात गमावू नका हा पर्वकाळ. असा दुर्मिळ, कारण हा दुर्मिळ योग आता पुन्हा 33 महिन्यानंतर आहे. त्यामुळं पूजा विधी, महत्त्व, दान आणि कथा संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. अधिक मास, सोमवती अमावस्येचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला मोठे महत्त्व आहे. अनेक लोकांच्या मते अमावस्या ही अशुभ तिथी आहे, मात्र असे नसते किंवा असे नाही. अमावस्या देखील शुभ तिथी समजली जाते आणि हिंदू पंचांगानुसार चंद्रमासातील 30वी आणि शेवटची तिथी म्हणजे अमावस्या होय. या दिवशी रात्री चंद्र पृथ्वीवरून पूर्णपणे दिसत नाही. वर्षभरात एकूण 12 अमावस्या येतात, ज्याने हिंदू धर्मात विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. आता लवकरच अधिक मासातली शेवटची तिथी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या, मुख्य अमावस्या जी आहे ती आलेली आहे. तर हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला महत्त्वाचे आणि अत्यंत पुण्यवान मानले जाते. ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हणून ओळखले जाते. यावर्षी अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखी वाढले आहे. म्हणजे जी इतर अमावस्या असते त्या पद्धतीने ही जी अधिक मासातली अमावस्या आहे ह्याचे जे फळ आहे किंवा पुण्य आहे हे 100 पटीने वाढलेले आहे. एक विशेष स्थान, कारण या दिवशी स्नान, दान, उपवास आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीला भगवान शिव आणि पार्वती मातेचा आशीर्वाद, शाश्वत सौभाग्याचे वरदान आणि इतर अनेक फायदे मिळतात. सोमवती अमावस्या हा पितराचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यंदाची अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने लाभ मिळतो. जर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं तुमच्यासाठी दुर्लभ असेल किंवा तुम्हाला जमणार नसेल, तर घरामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये मिसळून त्याने स्नान करू शकता. यंदा अमावस्या तिथी रविवार 14 जून दुपारी 12:20 सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जूनला सकाळी 8:24 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 15 जून 2026 सोमवती अमावस्येचा उपवास केला जाईल. 14 जून हा दिवस पितरांच्या विधीसाठी देखील शुभ असेल. सोमवती अमावस्येच्या दिवशी शूलयोग आणि मृगशीर्ष नक्षत्र देखील असणार आहे. या दिवशी शूलयोग पहाटेपासून सकाळी 8:55 पर्यंत असतो. त्यानंतर 16 जून रोजी पहाटे 4:38 पर्यंत गंडा योग असतो. मृगशीर्ष आणि नक्षत्र देखील पहाटेपासून सायंकाळी 7:09 पर्यंत असेल. सोमवती अमावस्या ही हिंदू धर्मात विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेली तिथी आहे. जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या असे म्हणून ओळखले जाते, जे की मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. ही तिथी वर्षातून एकदा किंवा दोनदा येते. तसं तर ही अधिक मासातली अमावस्या आहे, त्यामुळे हिचे फळ किंवा हिचे महत्त्व जास्त आहे आणि याला पितृकार्य, स्नान, दान आणि भगवान शिव पार्वतीचे पूजेचे विशेष महत्त्व आहे. शनी आणि कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस विशेष आहे. शनिदेवाच्या 7.5 दुष्परिणाम टाळण्यासाठी ही सोमवती अमावस्येच्या दिवशी शनी देवाला मोहरीच्या तेलाचा अर्पण करावे. तुमच्याच्याने जर आजूबाजूला कुठे शनी मंदिर असेल किंवा शनी महाराजाचं मंदिर असेल, तिथे तुम्ही मोहरीच्या तेलाचं जे आहे अर्पण करू शकता. याने तो तुमच्यावर जो काही शनीचा प्रभाव असेल तो कमी व्हायला सुरुवात होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. तसेच या दिवशी मौन पाळण्याची परंपरा आहे. मौन पाळणे म्हणजे काय? एकंदरीत कुणाची वाद करणे नाही, तंटा करणे नाही, भांडण करणे नाही, कुणाला वाकडं तिकडं किंवा कुणाचं मन दुखेल असं बोलणं नाही. पूजा, पाठ, दान आणि अर्पण केल्यास विशेष फळ मिळते.
या दिवशी भगवान भोलेनाथाची विधिवत पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता राहते. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात, जसे की मी अगोदर म्हटले, आणि पार्वती मातेची आणि भगवान शिवांची पूजा करून सौभाग्याचा आशीर्वाद आणि पतीच्या संरक्षणाची प्राप्ती करतात. अशाने वैवाहिक जीवनामध्ये सुख, शांती, सुखमय जीवन जे आहे, वैवाहिक जीवन जे आहे सुखमय व्हायला सुरुवात होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पापांचा नाश होतो. पण तुम्हाला जर गंगेत स्नान करण्याचं पॉसिबल नसेल किंवा तुम्हाला शक्य नसेल तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की पाण्यामध्ये थोडंसं गंगाजळ मिसळू शकता. असा विश्वास आहे की या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते. यावर्षी सोमवती अमावस्या ज्येष्ठ महिन्यात येत आहे, म्हणून स्नान करून जलदान करा आणि भगवान विष्णूच्या कृपेने तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल आणि तुमची सर्व पापे नाहीशी होतील. तुम्ही वस्त्र, अन्न, फळे, छत्र्या, पंखे इत्यादी वस्तूंचेही दान करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीनही यामध्ये काहीही सामील करू शकता, दान करू शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना त्यांच्या पापांपासून मुक्त करण्यासाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केले जाते. जर पूर्वज प्रसन्न झाले तर ते कुटुंबाला संतती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. सोमवती अमावस्या कथा एका सावकाराला सोमवती अमावस्येच्या कथेला सुरुवात करूया. एका सावकाराला 7 मुले आणि एकच मुलगी होती. एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे. जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही. हे ऐकून सावकाराची मुलगी अत्यंत दुःखी व्हायची. कुणालाही असं ऐकल्यावर दुःख होणं स्वाभाविक आहे. दुःखी व्हायची असे अनेक वेळा घडले. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर बरेच वेळेस असेच घडायचे. मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला. एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास कसा नकार देतो, हे सगळं तिने बराच काळ असंच सहन केलं. नंतर मग तिने तिच्या आईला सांगितलं. सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग, असं सांगितलं. म्हणजे आई म्हणाली की जेव्हा भिकारी तो भीक मागायला येईल तेव्हा मला सांग. एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती. नेहमीप्रमाणेच घडले. भिकारीने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले तुझ्या नशिबात विधवा होण्याचे योग लिहिले आहे, सौभाग्य प्राप्ती नाही. हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो, वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस, असं का? म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही आईला आपल्या मुलीबद्दल असं ऐकायला मिळेल तर आई जी आहे चिंतित तर होणार. ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे. तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेले नाही. जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याच वेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल. म्हणजे इतकं काही आधुनिक त्याने सांगितलेलं होतं की आता ब्राह्मणाच्या बायकोला सुद्धा थोडंसं चिंता व्हायला लागली. ती विधवा होईल. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली. पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल ही सांगा. म्हणजे तुम्ही आम्हाला जर तुम्हाला माहिती आहे तर यावर आम्हाला उपाय सांगा. थोडक्यात असं. सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे, तिथे सोना धोबी राहतो. ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते. सोना धोबी राहते, ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते. त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे. तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा नाही होणार. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोना धोबिनीच्या शोधात गेली. म्हणजे एकंदरीत काय तर ती सोना धोबिनीला शोधण्यासाठी गेली. एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती. तेव्हा त्याने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिल्लांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला. सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलाचे रक्षण केले. इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे. गरुडला वाटले सावकाराच्या बायकोने आपल्या मुलाचे नुकसान केले आहे, म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला. पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले.
म्हणजे गरुडाने कसलाही विचार न करता सावकाराच्या पत्नीलाच जे आहे आरोपी मानले आणि त्याच्यावर जे आहे हल्ला केला. तर थांबवले आणि सांगितले की तिने मुलांचे रक्षण केले आहे. जेव्हा गरुडाला हे सत्य कळाले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलाचे रक्षण केले आहे, तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू. म्हणजे गरुडसुद्धा विचारतो की मी तुम्हाला कशी मदत करू. तेव्हा सावकाराच्या पत्नीने सांगितले की ती सोना धोबिनीच्या शोधात निघाली आहे, ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील. गरुड सावकाराला सोना धोबिनीच्या गावी घेऊन गेला. सोना धोबीन यांना 7 मुले आणि 7 सुना होत्या, पण घरातील कामावरून सुनांमध्ये भांडण व्हायचे. सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला नाही. रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोना धोबिनीच्या घरी जायची आणि घरातली कामे करून निघून यायची. असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोना धोबीन लपून बसून सर्व काही पाहिले. सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबिनीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस. म्हणजे सावकाराच्या पत्नीने जे आहे म्हणजे सोना धोबिनी जे आहे ते सावकाराच्या पत्नीला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि आमच्या घरचं काम का करतेस आणि तू घरचे कामे करून का निघून जातेस. सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व सांगेन, पण आधी वचन द्या, ते सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील. सोना धोबिनीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले. सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोना धोबिनीला सांगितला. म्हणजे एकंदरीत काय तर ब्राह्मण तिच्या मुलीबद्दल काय सांगतो हे सावकाराच्या पत्नीने सोना धोबिनीला सांगितले. तिला सोबत यायला सांगितले. सोना धोबीन सावकाराच्या घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील, मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा, अंतिम संस्कार करू नका. सोना धोबीन सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यामध्ये एक साप आला. सोना धोबिनीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला. धोबिनीने त्याला मारले. म्हणजे सोना धोबिनीने त्या सापाला मारले. यानंतर सोना धोबन म्हणाली की आजवर जे काही सोमवती अमावस्येचे व्रत केलेत त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते. यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहील. तर असे वचन सोना धोबिनीने आणि सावकाराच्या मुलीला दिले. त्यानंतर सोना धोबीन आपल्या गावी परत जाऊ लागली. वाटेत जाताना मग एके दिवशी सोमवती अमावस्या आली. धोबन यांनी या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली. कथा वाचली दरम्यान सोना धोबीन त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्येचे पुण्य पतीला दिले. यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला. जेव्हा लोकांनी सोना धोबीनला विचारले की तू तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस, तेव्हा तिने सांगितले की मी सोमवती अमावस्येच्या व्रताचा परिणाम आहे. हा जो परिणाम आहे हा एकंदरीत सोमवती अमावस्येच्या व्रताचा परिणाम आहे. झाल्यामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली. तर अशी ही कथा होती.